नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता चौथी मंथन विषय गणित घटक 2 संख्यांवरील क्रिया उपघटक 1 बेरीज बिनहाच्याची 5 अंकी व्यवसाय 10 प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणत्या बेरजेचे उत्तर 5 अंकी येईल? पर्याय क्रमांक अ आहे 4500 म्हणजे 4500 अधिक 3000 0 0 5 5 4 आणि 3 7 उत्तर आलं 7500. आपला प्रश्न आहे कोणत्या बेरजेचे उत्तर 5 अंकी येईल? हे उत्तर 4च अंकी आलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. आता पर्याय क्रमांक ब आहे 2500 म्हणजे 1750 म्हणजे 2500 आणि 9500 म्हणजे 9250. यांची जर आपण या ठिकाणी बेरीज केली तर 0 0 5 आणि 5 10 हातचा आला 1, 7 आणि 3 10 हातचा आला 1, 9 आणि 1 10 आणि 1 11 म्हणजे उत्तर आलं 11000. उत्तर 5 अंकी आलेली आहे, म्हणजे बेरीज 5 अंकी आली, म्हणून हे आपलं एक उत्तर असेल. त्यानंतर पर्याय क्रमांक क आहे 2500 म्हणजे 2500 अधिक 5800 बेरीज केली 0 0 0 5 8 आणि 5 13 हातचा आला 1, 5 आणि 2 7 आणि 1 8 उत्तर आलं 8300. मित्रांनो, उत्तर बेरजेचे उत्तर 5 अंकी संख्या आलेलं नाही आहे, म्हणून हे उत्तर पण चुकीचं आहे. आणि सर्वात शेवटी पर्याय क्रमांक ड आहे 8500 म्हणजे 8500 आणि त्यामध्ये आपण मिळवणार 2500 म्हणजे 2500. 0 0 8 5 आणि 5 10 हातचा आला 1, 8 आणि 2 10 आणि 1 11 उत्तर आलं 11000. मित्रांनो, ब आणि ड हे आपलं योग्य उत्तर आहे, म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 फक्त ब आणि ड. प्रश्न नंबर 2, 4 अंकी लहानात लहान विषम संख्येत कोणती संख्या मिळवल्यास उत्तर 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळेल? मित्रांनो, 4 अंकी लहानात लहान विषम संख्या. आता 4 अंकी लहानात लहान विषम संख्या जर म्हटलं तर 4 अंकी लहानात लहान संख्या आहे 1000 आणि विषम संख्या जर म्हटलं तर 1001. 4 अंकी लहानात लहान विषम संख्येत कोणती संख्या मिळवल्यानंतर उत्तर येणार आहे 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या? आता 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे 9999. मग आता 1001 मध्ये कोणती संख्या मिळवल्यानंतर उत्तर 9999 येणार आहे? तर या ठिकाणी आपण वजाबाकी करू शकतो. 9999 वजा 1001, 9तून 1 गेला 8, 9 9 आणि 9तून 1 गेला 8 म्हणजे उत्तर आलं 8998. म्हणजे 1001 मध्ये 8998 जर मिळवले तर उत्तर 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळेल, म्हणजे उत्तर आलं 8998. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 8998. प्रश्न नंबर 3, खालीलपैकी कोणत्या बेरजेचे उत्तर 5 अंकी लहानात लहान संख्येपेक्षा जास्त येईल? मित्रांनो, 5 अंकी लहानात लहान संख्या आहे 10000. मग आता कोणत्या संख्येचं उत्तर 10000 पेक्षा जास्त येते ते आपल्याला या ठिकाणी आता शोधायचं आहे. एक एक पर्यायांचा आपण या ठिकाणी विचार करणार. पर्याय क्रमांक अ 7584 अधिक 2805, 5 आणि 4 9 88 8 8 आणि 5 13 हातचा आला 1, 7 आणि 2 9 आणि 1 10 उत्तर आलं 10389. म्हणजे मित्रांनो 10000 पेक्षा उत्तर जास्त आलेलं आहे. त्यानंतर आहे पर्याय क्रमांक ब 1987 अधिक 67 50 87 7, 8 आणि 5 13 हातचा आला 1, 9 आणि 1 10 आणि 7 17 हातचा आला 1, 6 आणि 2 8 उत्तर आलं 8737. म्हणजे मित्रांनो 10000 पेक्षा जास्त आलेलं नाहीये, म्हणजे पर्याय क्रमांक ब चुकीचा आहे. आता पर्याय क्रमांक क जर आपण घेतला तर 49 35 अधिक 51 79, 9 आणि 5 14 हातचा आला 1, 7 आणि 3 10 आणि 1 11 हातचा आला 1, 9 आणि 1 10 आणि 1 11 हातचा आला 1, 5 आणि 4 9 आणि 1 10 उत्तर आलं 10114. म्हणजे 10000 पेक्षा जास्त उत्तर आलं.
हाही पर्याय बरोबर आहे. आता शेवटचा पर्याय क्रमांक ड. 2784 अधिक 75 24 4 आणि 4 8 8 आणि 2 10 हातचा आला 1 7 5 12 आणि 1 13 हातचा आला 1 7 आणि 2 9 आणि 1 10 हातचा 7 आणि 2 9 आणि 1 10 10,308. मित्रांनो हेही उत्तर 5 अंकी लहानात लहान संख्येपेक्षा जास्त आलेलं आहे. म्हणजे अ, क आणि ड हे आपलं उत्तर आहे. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 फक्त अ, क आणि ड. प्रश्न नंबर 4. सोबतच्या उदाहरणातील चौकटीत पर्यायातील कोणता योग्य अंक येईल? मित्रांनो या ठिकाणी बेरीज आहे 8 आणि 2 10. या ठिकाणी 0 हातचा आला 1. आता 7 आणि 5 12 आणि 1 13 म्हणजे या ठिकाणी 3 पुन्हा हातचा आला 1. आता मित्रांनो 1 आणि 9 म्हणजे किती झाले 10. मग आता 10 जर म्हटलं तर या ठिकाणी 0 आहे हातचा पुन्हा 1 येतोय. मग आता या ठिकाणी आपण काय घ्यायला पाहिजे तर 0 घ्यायला पाहिजे. म्हणजे 0 जर घेतला तर 9 आणि 1 10 आणि बरोबर हातचा या ठिकाणी 1 येतो. 4 आणि 3 7 आणि 1 8 आणि 1 अशी 1. म्हणजे मित्रांनो चौकटीच्या जागी आपल्याला किती घ्यायला पाहिजे? चौकटीच्या जागी आपल्याला 0 घ्यायला पाहिजे. म्हणजे बघा 9 आणि 1 10 म्हणजे या ठिकाणी 0 हातचा आला 1. 4 आणि 3 7 आणि 1 8 या ठिकाणी 8 आले आणि 1 अशी 1. म्हणजे चौकटीच्या जागी जर आपण 0 घेतला तर चौथ्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 5. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील बेरीज वेगळी आहे? मित्रांनो सगळे पर्याय आपल्याला या ठिकाणी सोडवावे लागतील. बेरीज आहे पर्याय क्रमांक 1 2706 अधिक 72 44 6 आणि 4 10 हातचा आला 1 4 आणि 1 5 7 आणि 2 9 7 आणि 2 9 9950. पर्याय क्रमांक आपण 2 घेतला तर 48 75 अधिक 50 75 यांची बेरीज केली. 5 आणि 5 10 हातचा आला 1 7 2 14 आणि 1 15 हातचा आला 1 8 आणि 1 9 5 आणि 4 9. पुन्हा उत्तर मित्रांनो 9950च आलं आहे. आता आपण पर्याय क्रमांक 3 घेतला तर 43 65 अधिक 55 85 5 आणि 5 10 हातचा आला 1 8 आणि 6 14 आणि 1 15 हातचा आला 1 5 आणि 3 8 आणि 1 9 5 आणि 4 9. पुन्हा उत्तर 9950 आलं. मित्रांनो पहिल्या 3 पर्यायांचं उत्तर 9950 आलं. म्हणजे आपोआपच पर्याय क्रमांक 4 वेगळा असणार आहे. पण तोही आपण सोडवणार आहोत. 69 25 अधिक 40 25 5 आणि 5 10 हातचा आला 1 2 2 4 आणि 1 5 9 6 आणि 4 10 10950 आलं. मित्रांनो हा पर्याय वेगळा आहे म्हणून 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वेगळी बेरीज आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 6. या उदाहरणात स्टार वर्तुळ आणि त्रिकोण यांच्या अनुक्रमे कोणत्या किमती घेतल्या असता ही बेरीज बरोबर ठरेल? मित्रांनो आता स्टार त्यानंतर आहे गोल आणि त्यांचं उत्तर त्रिकोण येणार आहे. ह्या तीनही अनुक्रमे आहेत. मग कोणत्या किमती घेतल्या म्हणजे बेरीज बरोबर येईल? तर पर्याय क्रमांक आपण जर मित्रांनो 1चा विचार केला तर 2 अधिक 3 केलं तर 6 येतं का? नाही येत. पर्याय क्रमांक 2चा आपण जर या ठिकाणी विचार केला 3 अधिक 0 बरोबर 4 येतं का? नाही. मग पर्याय क्रमांक जर आपण 3चा विचार केला तर पर्याय क्रमांक 3 नुसार 5 अधिक 4 बरोबर 9. मित्रांनो पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. कसं तर या ठिकाणी 5 5 5 म्हणजे फुली म्हणजे स्टार म्हणजे आपण 5 घेणार अधिक वर्तुळ म्हणजे 4 घेणार 4 4 4 आणि आपली बेरीज जे उत्तर आहे त्रिकोण म्हणजे या ठिकाणी 9 9 9 9 हे उत्तर बरोबर येते. म्हणून 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 5 4 9. प्रश्न नंबर 7. 275 दशक अधिक 35 शतक अधिक 302 एकक बरोबर किती? मित्रांनो 275 आणि दशक म्हटले दशकावरती 1 शून्य असतो म्हणून 275 वर आपण या ठिकाणी 1 शून्य देणार म्हणजे 2750 होणार. त्यानंतर आहे 35 शतक
मग या ठिकाणी मी मित्रांनो मांडणी व्यवस्थित करतोय. 35 या ठिकाणी नाही, मांडणी चुकलेली आहे. पुन्हा मी या ठिकाणी लिहितोय 27 50. त्यानंतर 35 आणि शतक, शतकावरती 2 शून्य असतात म्हणून या ठिकाणी 2 शून्य. आणि त्यानंतर आहे 302 एकक म्हणजे 302च. या ठिकाणी आपण बेरीज करणार. 2 अशी 2, 5 अशी 5, 7 आणि 5 12, 13 14 15 हातचा आला 1, 3 आणि 2 5 आणि 1 6, 6552 म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 6552. प्रश्न नंबर 8. आता या ठिकाणी स्टार 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 अधिक स्टार 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 या संख्यांची बेरीज खालीलपैकी कोणती असेल? मित्रांनो थोडा जर आपण या ठिकाणी विचार केला तर स्टार 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 म्हणजे थोडक्यात हे 3 अंक सारखे आहे आणि हे 3ही अंक सारखे आहे. मग आता बेरीज या ठिकाणी 7 7 येऊ शकेल. कोणत्या अंकांची बेरीज केल्यानंतर 7 येईल? सारख्या सारख्या अंकांची बेरीज केल्यानंतर 7 येते का? नाही. तर त्यानंतर या ठिकाणी 404 येण्याचा प्रश्नच नाही आहे, कारण की या ठिकाणी 0 येतो. हा अंकसुद्धा सारखाच यायला पाहिजे होता. मग त्याचप्रमाणे पर्याय क्रमांक 3सुद्धा आपलं उत्तर नसेल. तर आता 6 6 6 उत्तर असू शकतं का? तर असू शकतं. मित्रांनो स्टार 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 म्हणजे 3 3 3 अधिक 3 3 3 म्हणजे स्टार म्हणजे जर आपण 3 मानला तर उत्तर बरोबर आपलं 6 6 6 येतं. म्हणून 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 666. प्रश्न नंबर 9. सोबतच्या उदाहरणात स्टार व त्रिकोण या चिन्हांच्या जागी अनुक्रमे कोणते अंक असतील? मित्रांनो या ठिकाणी 8 आहे आणि त्यानंतर आता त्रिकोण आहे. त्रिकोणामध्ये कोणती संख्या असेल म्हणजे उत्तर 5 येईल. तर मित्रांनो 8 आणि 7, 8 आणि 7 15 होतील म्हणजे या ठिकाणी 8 आणि त्यानंतर 7 म्हणजे या ठिकाणी 8 आणि 7 15 झाले म्हणजे ही या ठिकाणी त्रिकोणातली संख्या आहे. 8 आणि 7 15, हातचा आला 1, या ठिकाणी 4 आणि 5, 5 आणि 4 9 आणि 1 10, हातचा आला या ठिकाणी 1. बघ आता या ठिकाणी 0 आहे. आता स्टारच्या जागी कोणता अंक येऊ शकतो? तर या ठिकाणी आपलं उत्तर 3 आहे. तर मित्रांनो 1 अधिक किती म्हणजे 3, तर 1 अधिक आपल्याला या ठिकाणी 2 घ्यावं लागेल. मग या ठिकाणी 2 घेतला तर या ठिकाणी सुद्धा आपण 2च घेणार. स्टारच्या जागी 2 घेणार. या ठिकाणी त्रिकोणाच्या जागी 7 घेतला म्हणून या ठिकाणी आपण 7 घेणार. मग 7 आणि 2 9 म्हणजे मित्रांनो उत्तर या ठिकाणी आपलं बरोबर येतं आहे. आपल्याला फुली म्हणजे आपण या ठिकाणी 2 घेणार आणि त्रिकोण म्हणजे आपण या ठिकाणी 7 घेणार म्हणजे आपलं उत्तर बरोबर येईल. म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. फुली आणि त्रिकोण यांच्या जागी अनुक्रमे 2 आणि 7 हे अंक असतील. प्रश्न नंबर 10. पावणे 2400. मित्रांनो पावणे 2400 म्हणजे 2375. पावणे 2400 अधिक 1750, 1750 म्हणजे 1750 आणि त्यानंतर 79 म्हणजे 79, 79 यांची या ठिकाणी आपल्याला बेरीज करायची. 9 आणि 5 14, हातचा आला 1, 7 2 14 आणि 5 19 आणि 1 20, हातचे आले 2, 7 आणि 3 10 आणि 2 12, हातचा आला 1, 2 आणि 1 3 आणि 1 4, उत्तर आलं 4204. 4204 म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. मित्रांनो या ठिकाणी स्वाध्याय संपलेला आहे. पुढचा स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.